असं भाद्रपद पौर्णिमेला परमपूज्य काकांनी सांगितलं। आणि त्यानंतर आनंदवाडीमध्ये ही आपली पहिलीच दिवाळी आणि या पहिल्या दिवाळीला आनंदवाडीमध्ये आनंदाचा पहिला सोहळा म्हणजे हा भूमिपूजनाचा सोहळा। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने विश्व कल्याणासाठी जसं आनंदाश्रमचं हे सेवा कार्य आहे, आनंदाश्रमची झोळी फिरते आहे, आनंदाश्रमचा प्रत्येक सेवेकरी हा प्रत्येकाच्या सुखासाठी झटतोय। अशा पद्धतीने जे 5 तत्वावरती आनंदाश्रमचं कार्य सुरू आहे आणि अष्टसिद्धी माध्यमातून सर्व आपल्या प्रश्नांचं परिमार्जन केलं जात आहे। अशा या अष्टसिद्धी आणि वैश्विक ऊर्जा असणाऱ्या आनंदवाडीच्या महाद्वाराच्या भूमिपूजन सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात। पंचमहाभूतत्वांच्या द्वारेच आपण जीवन जगतो। पंचमहाभूतत्वांचाच कृपा आशीर्वाद आपल्याला असल्याशिवाय आपण क्षणभरही वारा बंद पडला तर जगणं कठीण होईल की नाही, अग्नी नाही पेटला तर राहणं कठीण होईल। म्हणजे पंचमहाभूतत्वाचं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये, म्हणून या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन असतं की आपण आता भूमीला खोदणार आहोत। हे खोदत असताना असंख्य कृमी कीटक अशा बऱ्याचशा जीवितांची हत्या होते। त्याचा दोष लागू नये किंवा त्या दोषामुळं हा जो आमचा संकल्प आहे तो अपूर्ण राहू नये म्हणून या ठिकाणी आपण भूमिपूजन करत असतो। त्यानंतर जी काही संकल्पित वास्तू आहे ती पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक सोहळा असतो, ज्याला तुम्ही घरात राहता त्याला वास्तुशांत म्हणतात। तर ती कृमिकीटकांची हत्या झालेली आहे, त्यामुळे मातृका पूजन असतं, त्या देवतांचं दान त्यांना दिलं जातं आणि प्रायश्चित्त केलं जातं। म्हणजे आपण छोट्यातलं छोटं कर्म करा, मोठ्यातलं मोठं कर्म करा, अकर्म करा, दुष्कर्म करा, ते कर्मफल आपल्याला भोगावंच लागतं। तर अशा या आजच्या उच्चतम सोहळ्यासाठी आपल्या मनामध्ये अशी इच्छा आकांक्षा मानस पाहिजे की हे महाद्वार म्हणजे सर्व दुःखांचं हरण करणारं पाहिजे। या महाद्वारातून प्रवेश केला की त्याची सर्व दुःख त्याचं निवारण झालं पाहिजे आणि या महाद्वारातून पुनरागमनाचं वाचून परत जाताना त्याच्या मनामध्ये षडरिपूंचा त्याग असून प्रत्येकाविषयी प्रेम, वात्सल्य, दया, क्षमा, शांती आणि संपत्ती संतती जी काही मानसिक व्यावहारिक आकांक्षा तो घेऊन आलेला असेल तर तो पूर्णत्वाचा आशीर्वाद या महाद्वारातून परतताना त्यांनी घेऊन जावा। म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रित केलेलं आहे किंवा थांबवले। भूमी असो, आकाश असो, अग्नी असो, वायू असो किंवा जल असो, ही पंचमहाभूतत्व जी आहेत त्यांनी या जगाचं सगळ्यात मोठं देवत्व ग्रहण केलेलं आहे आणि म्हणून पूजा सामग्रीमध्ये सुद्धा यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण लक्षात कधी घेत नाही, पण पूजा करत असताना या सगळ्या पंचमहाभूतत्वांचंच त्या ठिकाणी तत्व अंगीकारलेलं असतं आणि त्याचा वापर करूनच आपण देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा हे जे परमपूज्य काकांचं आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी महाद्वाराचं जे आज संकल्पित कार्य आहे ते पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर दिली गेलेली। हे कार्य पूर्ण होणार आहे हा सद्गुरूंचा संकल्प आहे, परंतु या कार्यामध्ये आपण किती सक्रिय होतो, आपण किती सेवा करतो किंवा आपण किती सेवा देतो, हा आपला सेवाभाव जागृत असण्याची ही परीक्षा आहे। आज आपण याचा भूमिपूजन सोहळा केलाय तर पुढच्या पाडव्याला आपण या महाद्वारातून प्रवेश करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि अशा पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्नशील राहावं आणि या सर्वोत्तम कार्यामध्ये तन मन धनाने सहभागी व्हावं। जय गुरुदेव।